आणि गुरुगोरक्षण बाबा लहान असतात, छोटे 6-7 वर्षाचे असतील आणि त्यांना घेऊन कोण चाललेलं असतं, मच्छिनाथ बाबा है ना. ते येत असतात तर ते कनकगिरी गावामध्ये येतात. तर त्या गावात ते काही दिवस वास्तव्य करतात. वास्तव्य झाल्यानंतर तिथं काय होतं, ज्यावेळेस त्यांचं वास्तव्य होतं म्हणजे लोक ओळखीचे होतात. आता आपण जर एखाद्या गावात राहिलो तिथले लोक ओळखीचे होतात नाही का. तर मग होतं काय का ते लहान मुलं पण त्यांच्या ओळखीचे होतात. तर एक दिवस मच्छिनाथ बाबा गोरक्षनाथ बाबांना संजीवनी मंत्राचा पाठ दिलेला असतो. ते भोग करायला लावतात का तू याचा अभ्यास कर है ना. तर मग ते अभ्यास करत बसले असतात गावाच्या बाहेर. तर काही त्यांचे सवंगडी असतात, ते खेळत असतात बाहेर. संजीवनी मंत्राचा जो पाठ असतो तो ते भोगत असतात, कारण की तो गुरूंनी दिलेला असतो. आणि आपल्या शिष्य तो काय करत असतो, जो गुरूंनी पाठ दिला तो शिष्य आपण ते हे करत असतो ना, बरोबर. त्याप्रमाणे तर ज्या वेळेस गुरु गोरक्षनाथ बाबा तो पाठ करत असताना त्यांची ते सवंगडी ते चिखलाचा हे करत असतात नाही का, गाडी करत असतात बैलगाडी. तर त्याला ती बनवता येत नाही. तर ते गुरु गोरक्षनाथ बाबा पैसे म्हणतात की आम्हाला गाडी बनवता येत नाही चिखलाची, तर तू आम्हाला बनवून दे. ते म्हणतात का आपल्याला गुरुंनी पाठ दिलेला आहे तर हे नकोच आपल्याकडे, तर तुमचं मला काही बनवता येत नाही. मग ते काय करतात, गुरु गोरक्षनाथ बाबा ते त्यांचा पाठ करत असतात. मुलं जातात आणि ते काय करायला लागतात, आपलं गाडी बनवतात चिखलाची. मग ती गाडी बनवल्यावर होतं काय का त्याच्यावर तो गाडी बांधून पाहिजे का गाडी चालवण्याकरता, तर ते बनवायला लागतात मुलं. पण त्यांना ते परत काही जमाना. तर मग ते परत कोणाकडे येतात, गोरक्षनाथ बाबांकडे येतात. म्हणतात बाबा रे तू तर आता आम्हाला गाडी बनवून दिली नाही, तर आता तू एक काम कर, आम्हाला एक गाडीवान तरी बनवून दे. मग गोरक्षनाथ ठीक आहे द्या. मग ते बनवायला लागतात, म्हणजे घेतात. जसं आपण लहानपणी गोल करणं चिखलाचा त्याला आपण बनवलं ना आकार, जसा पुतळ्यासारखा ते बनवायला लागतात. तर बनवता ते काय होतं, ते संजीवनी मंत्राचा पाठ भोगत असतात जो गुरुने दिलेला असतो. तर तो पाठ करता करता होतं का जसं ते नाक बनवतात ते नाक सजीव व्हायला लागतं, डोळे सजीव व्हायला लागतात, त्याला जीव यायला लागतो. हात काढतात हात फुटतात, जीभ होठ असे सुरेख सुरेख कान पाय हातपाय फुटायला लागतात. म्हणजे त्यामध्ये त्या संजीवनी मंत्राचा प्रभाव पडून ते काय होतं, बालक त्याच्यामध्ये जीव येतो आणि ते रडायला लागतं. हे ते बघून का तर संजीवनी मंत्राचा पाठ दिला. संजीवनी मंत्रामध्ये ताकद काय होती का मेलेल्या माणसालाही ते जिवंत करायचं. म्हणजे त्या पुतळ्यालाही तुम्हाला मी गाणं ऐकवतो पण तुम्ही मन लावून ऐकत नाही, तुम्हाला त्याच्यामध्ये ते ऐकायला भेटत का गैनीचा पुतळा कसा गेला काय केलं ते सर्व ते गाणी मी त्याच्याकरता लावत असतो. तुमचं मी परीक्षा घेणार आहे, शेवटी जे होणार आहे त्याच्यात कोण पास होणार ते तुम्हाला माहिती आहे. तर तुम्ही ऐकले गाणे तर तुम्हाला त्यातलं कळेल, कारण की मी त्या उद्देशाने ते गाणे लावत असतो. तुम्ही फक्त गॅशात काय लावले पण तुम्ही ते मनाने ऐका. त्याचे मी शेवटी तुमचे जसे एक्झाम असते सर्वांची तशी ती होणार आहे. तर पुढे होतं का त्याला ते बाळ जिवंत होतं रडायला लागतं. तर ते सवंगडी असतात ते म्हणतात त्याच्यामध्ये भूत आलंय वाटतं नाही का. भूत आले ते घाबरतात आणि गावाकडे पळायला लागतात. गोरक्ष पण लहान असतो तो पण बघतो, म्हणजे ते पण बघतात आणि ते बघून भूत म्हणून ते पण पळायला लागतात. ते तिथे सोडून देतात बालक, ते रडत असतं. मग तिथे पुढे होतं का तिथून पुढे जाताना ते गावात येतात, मुलं गावात जातात. गावात एकच गागाट चालू होतो. गोरक्षनाथ एका झाडामागे जाऊन लपून बसतात. त्या भूत येईल आपल्याला खायला आता. म्हणजे मुलं घरी जाऊन सांगतात त्या गोरक्षाने भूत आणलं ते असं करत होता, भूत आलं. म्हणजे तिकडनं मच्छिनाथ बाबा येत असतात. तर ते हल्ला कारण असल्या गावामध्ये तर ते बघतात का काय झालंय. मग ते मुलांना थांबवतात, विचारतात काय झालं बाबांनो, म्हणजे असं झालं गोरक्षनाथाने भूत आणलंय म्हणे, पुतळा करत होता त्याच्यात भूत आलंय म्हणे, आपल्याला खायला तुम्हाला खायला तुम्ही पण जाऊ नका तिकडे. तर मच्छिनाथ बाबा मी तर योगी आहे, मला कोणी काही खाणार नाही, चला मला दाखवा कुठे. मग गपचूप जातात लांब जाऊ ते बघा तिथं रडता येते. मग बाबा मच्छिनाथ बाबा तिकडे जातात आणि ते अंतर्ज्ञानाने बघतात का गोरक्षाला आपण संजीवनी मंत्राचा पाठ दिला आणि मुलांनी त्याला कर्दम म्हणजे चिखलाचा मातीचा पुतळा करायला लावला होता. त्यामध्ये करभंज नारायणाच्या अवतार असतो त्याने प्रवेश केलाय. म्हणजे हे विधी लिखित असतं का कोणत्या नारायणाने कोणत्या रूपात कुठल्या वेळी कुठे प्रवेश करायचा आहे. म्हणजे प्रवेश आता करभंज नारायणाने कुठे प्रवेश केला, ज्यावेळेस संजीवनी मंत्राचा पाठ करत होते आणि मातीचा पुतळा बनवत होते त्यावेळेस त्यांनी त्याच्यात प्रवेश करून त्यामध्ये जीव ओतला. म्हणजे त्यांनी त्याच्यात प्रवेश करून ते बाळ म्हणजे काही नाथांचा जन्म झाला त्यावेळेस. तर मग ते सर्व त्यांना कळतं का करभंज नारायणाचा अवतार हा प्रवेश झाला आणि यापासून हे नवीन बाळ आता
अवतरित झालेला आहे, नारायणाचा अवतार. मग ते बाळ येतात, शांत करतात आणि गोरक्षाला बघायला येतात, कुठे हा. मग ते बाळ घेऊन येताना ते बघतात, गोरक्षा गोरक्षा कुठे आहे तू, कुठे आहे तू. साऱ्या गावात ते बघत फिरतात, तर एका वृक्षाच्या आड गोरक्षनाथ बाबा लपलेले असतात. मग ते बाहेर म्हणतात, गुरुजी मी इकडे आहे, तर तुम्ही ते भूत कशाला आणलंय, ते तुम्हाला खाईल ना. तर म्हणतात, अरे बाबा तसं नाहीये, ज्याप्रमाणे तू गोरक्षामधून जन्म घेतला, म्हणजे उकरड्यामधून जन्म घेतलाय, त्याच्यात गोरक्षात असते ना ते जे शेण आपण वगैरे टाकतो, हा गाईचं, तर तू गोरक्षामधून जसा तुझा जन्म झाला आहे, त्याचप्रमाणे या गैंडीचा जन्म तू जसा संजीवनी मंत्र म्हणत होता त्याप्रमाणे करभंजन नारायणाने अवतार घेऊन हा जन्म झालेला आहे. आणि तू जो संजीवनी मंत्र म्हणून म्हणत होता त्याचं फळ आज तुला भेटलेलं आहे. हे गैंडनाथांचा जन्म झालाय. अशा प्रकारे गैंडनाथांचा जन्म होतो आणि समजून सांगतात का त्यांची पण भीती होतं. मग ते येतात, मग गोरक्षनाथांना पण जसं मोठं कार्य केल्यासारखं का आपण एका याच्यामध्ये प्राण ओतले नाही का, कसं वाटतं सर्वांना, त्याप्रमाणे त्यांना पण अभिमान वाटतो. मग त्या गावातले जे लोक असतात म्हणजे ब्रह्मापेक्षाही या दोघांना श्रेष्ठ समजतात, त्यांच्यापेक्षाही श्रेष्ठ का प्राण ओतले ना त्यांनी याच्यामध्ये पुतळ्यामध्ये, म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे ना. तर चला, गैंडनाथांचा जन्म कसा झाला ते तुम्हाला कळलं आहे ना. तर ही यांची संजीवन समाधी बाबांची काय संजीवन समाधी आहे. नमो आदेश, नमो आदेश, अलग निरंजन, अलग निरंजन, अलग निरंजन. ओम चैतन्य गैंडनाथ महाराज जय. आदेश, आदेश, अलग निरंजन, अलग निरंजन.